घेई नवी जन्म याद साठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वारी. आनंदे निर्भर असो भलते ठाई, सुख दुःखा नाही चाड आम्हा. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वारी. अनेक सायास न करी न धरी आस, होईल उदास सर्व भावे. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वारी. मोक्ष आम्हा घरी कामारिते दासी, होय सांगो वैसी तुका म्हणे. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वारी. विठ्ठल विठ्ठल.
घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालीन लोटांगण महाद्वारी. जयांचे केली स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदो श्रीचरण, श्री गुरुचे ते नमस्कारोनी. प्रथम नमन करू गणनाथा, उमा शंकराच्या सुता. चरणावरी ठेवून माता, साष्टांग आता दंडवत. दुसरी वंदू शारदा, जी चतुराननाची आत्मजा. वाघ सिद्धी पावे सहजा, तया माझे दंडवत. आता वंदू देव ब्राह्मण, ज्यांची निपुण्य पावन. प्रसन्न होती सोतेजन, तया माझे दंडवत. आता वंदू रंग भूमिका, कीर्तनी उभे असती लोका. टाळ मृदंग सुरते देखा, तया माझे दंडवत. ऐसे नमन करुणी सकळा, हरिकथा बोले बोबड्या बोला. अज्ञान म्हणून आपुल्या बाळा, चालवी सकळा नामा म्हणे. पांडुरंगा करू प्रथम, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दया, तुमचा अनुग्रह लादलो. पावन झालो चराचरी, चरितम रघुनाथस्य शतकोटी परिविस्तरम. एक एक अक्षरम पुसा, महापातकनाशनम. मनोजवम मारुततुल्य वेगम, जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम. वातात्मजं वा नरयुत मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. प्रथम ही गुरु कोसी, हरिचरणों
तुम्ही विश्वनाथ दीन रंग मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडेलो बराडी घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारे किंवा घालू लोटांगण महाद्वारे. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदे जगदमान्य भागवत धर्माचे कळस वैराग्याची मूर्तिमंत पुतळे देहू निवासी तुकोबाराय यांचा सुंदर असा अभंग आहे. आणि या अभंगातून तुकोबाराय देवाच्या समोर प्रतिज्ञा करतात. विठ्ठल अभंगातून भगवान परमात्म्याच्या समोर असणारे तुकोबाराय आहे. तुकोबाराय देवासमोर प्रतिज्ञा करतात, देवा मी परत जन्म घेईन. ज्या अर्थी तुकोबाराय जन्म घेईन म्हणतात त्याच्या अगोदर तुकोबाराय या ठिकाणी होते म्हणून जन्माला परत येईल. का कशासाठी जन्म घेईन? तुझी चरण सेवा साधावया. हे भगवान परमात्मा तुझी चरण सेवा साधण्यासाठी परत मी जन्माला येईल. अजून काय करणार महाराज? हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी. देवा तुझी चरण सेवा साधत असताना भगवान परमात्मा तुझं चिंतन नामचिंतन करून संतांची पूजन करण्यासाठी मी काय करील? जन्माला येईल. आणि महाद्वारामध्ये अशा प्रकारचं लोटांगण घालेल. अजून एक प्रतिज्ञा त्या ठिकाणी तुकोबाराय अशा प्रकारचे करत असताना तुकोबाराय म्हणतात, आनंदे निर्भर असो भलती ठाई कुठेही असू द्या सुख दुःख नाही चार आम्हाला सुखाची गरज नाही दुःखाचंही चार नाही. आम्ही ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेत आनंदाने अशा प्रकारचं जीवन जगू. तुकोबाराय पुढे त्या ठिकाणी अशा प्रकारची एक प्रतिज्ञा करतात. तुकोबाराय म्हणतात, देवा अनेक सायास न करी न धरी आस. अनेक अशा प्रकारचं जीवन जगत असताना त्या नैश्वर गोष्टीसाठी कुठलाही सायास आम्ही करणार नाही आणि कुठल्याही गोष्टीची अपेक्षा बाळगणार नाही. फक्त एकच अपेक्षा आमची असेल, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी. का होत गोवा? मग शेवटी कमीच कमी ज्याच्यासाठी सर्वांची धावपळ असते तडफड असते संत महात्मे त्याच्यासाठी अनेक प्रयत्न करतात. तुकोबाराय म्हणले त्याची आम्हाला गरज नाही. तुका मोक्ष आम्हा घरी कामारे ते दासी होय सांगवायसी तुका म्हणे. ज्याला तुम्ही मोक्ष म्हणतात ना तो मोक्ष त्या ठिकाणी आमच्या घरी दास्यवत्व अशा प्रकारचं करतात आणि सांगितलं तसं काम करतात. असा सरळ सरळ अभंगाचा भाव त्या ठिकाणी अशा प्रकारचा आहे. आपल्या सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडा पर्याय द्यायचा तो असा, आपल्या या संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या पेंडगाव नगरीमध्ये चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीराम कथा वर्ष 30वे आणि 30व्या वर्षातील दुसऱ्या क्रमांकाची सेवा परमेश्वर कृपेनं तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं माझ्या वाटेला आली. भगवान परमात्मा माऊली ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी माझ्याकडनं सेवा करून घेतील त्या पद्धतीने मी आपल्या वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करेन. विठ्ठल सुंदर अशा प्रकारचं नियोजन आहे. पहिल्यांदाच यांनी एवढा दबाव टाकून दिला माझ्यावर, फटाके तो थाट. हा असणाऱ्या तरुण मंडळीचा उत्साह आहे. त्या माध्यमातून त्यांच्यासाठी आपल्याला ते करणं गरजेचं आहे, नाही तर आपल्याच ते नाही. विठ्ठल विठ्ठल. पण ज्यांचा जो उत्साह त्या ठिकाणी अशा प्रकारचा आहे त्या उत्साहाच्या माध्यमातून सुंदर अशा प्रकारचं नियोजन. महाराज तिथून फटाके तो थाट
मी तर अर्धा कच्चा तिकडेच झालो. गोड अशा प्रकारचं वातावरण आणि तरुणांची भरती आहे. कारण कीर्तनाला, भजनासाठी, भगवंताच्या चिंतनासाठी तरुणांची गरज आहे. याचा अर्थ म्हाताऱ्याने राहू नये असं नाही. एरवी तरी म्हातारी घरी काही काम करत नाही. म्हातारे असलेच पाहिजे, नाही तरी त्याची म्हातारी ती निघून जातील. म्हाताऱ्यांनी निघून जायचं काही काम नाही. तरुणांची त्या ठिकाणी देवालाही सुकलेलं फूल चालत नाही. देवालाही सुकलेलं फूल चालत नाही. मग देवाला सुकलेलं फूल चालत नाही तर इथे सुकलेले चालतील का, असा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. पण सुकलेल्या माणसाने काशीनाथ बाबा घरी जाऊ नका बरं, तुम्ही बी सुकलेलीच आता. विठ्ठला विठ्ठला म्हातारा माणूस जर त्या ठिकाणी नसला महाराज तर कुठलंही कार्य अशा प्रकारचं सफल होत नाही. तेवढ्यासाठी म्हातारे पाहिजे. मी कायम एक गोष्ट सांगत असतो. काय झालं, सगळी तरुण मंडळी आणि तरुण मंडळी असताना सगळ्यांनी एक लग्न ठरलं आणि लग्न ठरल्यानंतर लग्नाला जायचं पण म्हाताऱ्याला न्यायचं नाही. ते म्हणले का, म्हातारे बँडवर नाचू देत नाही, त्याच्याकरता म्हातारा माणूस सोबत न्यायचा नाही. पण एक म्हातारा इतकं खटाळ होतं महाराज, त्याला ती बुंदी खायला सवय होती. ते म्हातारं एका जणाला म्हणलं, मी कोणाला काही सांगणार नाही, तू कोणाला सांगू नको, मला डिग्गीत टाकून घे. मी लग्न लावायला येत नाही, तुम्ही दिवसभर बंद झाला, माझं काहीच म्हणणं नाही, पण मला घेऊन चाला. ते खाण्याच्या आशेने गेलं. ते खाण्याच्या आशेने गेलं. गेल्यानंतर लग्न लागलं. लग्न लागल्यानंतर फळ भरलं. फळ भरून आता नवरीकडच्या मुलींना माणसाने सांगितलंय, म्हणले खरे याच्यात एकही म्हातारा दिसत नाही, मग ह्या गावात म्हातारे नाही का. मग त्यांनी आयडिया केली. ते म्हणले आता सगळं झालं पण नवरी आम्ही वाटी लावत नाही. कोण म्हणले? नवरीकडचे. आम्ही नवरी मुलगी वाटी लावत नाही. म्हणले का वाटी लावत नाही हे पोरं म्हणले. ते म्हणले आम्ही नवरीला 2 एकर जमीन दिली, ती 2 एकर जमीन तुम्ही घेऊन जात असेल तर आम्ही तिला वाटी लावू. काय कळलं? जी 2 एकर जमीन आणून दिलेली मुलीला, ती तुम्ही तुमच्या सोबत जमीन घेऊन जात असेल तर आम्ही काय करू, मुलीला वाटी लावू, नाही तर मुलीला वाटी लावत नाही. हे आपसात चर्चा करायला लागले. तरी आता कसं करतो, लग्न तर लागलं पण मुलगी नाही पाठवत ना, जमीन कशी नेता येईल. त्याच्याकरता म्हणले एखादा म्हातारा एक मुलं आहे आपल्या म्हातारा आहे, डिग्गीत आहे, ते म्हणले त्याला बोलवणार. तर डिग्गीतल्या म्हाताऱ्याकडे गेलो. ते म्हणले बाबा असं असं घडलंय तिथं. ते म्हणले पोरगीच वाटी लावून जाते. म्हणले काहून? ते म्हणले 2 एकर जमीन आम्ही तिला देत, जमीन बी घेऊन जा, मुलगी बी घेऊन जा. ते म्हणले वाटी लावणार नाही. म्हातारा नेलं मंडपात. मग म्हणले जमीन घेऊन जा तरच मुलगी पाठवल्या जाईल. म्हातारा म्हणलं हो, जमीन न्यायला तयार आहे, तुम्ही मंडपात घेऊन या, आम्ही घेऊन जातो. विठ्ठला विठ्ठला. त्याच्याकरता म्हातारी पाहिजे भाऊ. ते मंडपात जमीन आणत नाही आणि येत नाही, पण यायचं कुठे डोकं चालतं. तर मला एवढ्या करता सांगायचं आहे की तरुण मंडळी त्या ठिकाणी अशा प्रकारचे आहे. सुंदर वातावरण आहे आणि त्या वातावरणामध्ये रामकथा आपली आज त्या ठिकाणी झाली. मला वाटतं भगवान शिवजीचं लग्न आज झालं असेल असा अंदाज आहे माझा, कारण दुसरा दिवस आज त्या ठिकाणी आहे. भगवान शंकराचं लग्न झालं, उद्या भगवान रामजीचा जन्मोत्सव आहे. सगळ्यांनी राहा, जन्मोत्सवाला गोड असो. आणि या सुंदर अशा वातावरणामध्ये आमचे सर्व अशा प्रकारचे टाळकरी मंडळी, आमचे दळवी महाराज, आमचे बनकर महाराज, 2 बनकर आहे, त्यांचं आडनाव बनकर पण ते चालू आहे.
हे पाक वाजायला चालू ते गायला चालू असं सांगा. असंच म्हणतो. मला यांच्या आवाजात धार आहे आणि यांच्या बोटामध्ये वजन आहे. गोड. मला सिल्लोड तालुक्यामध्ये अनेक रत्न आहे बरं का. रत्नाची खाण आहे असं म्हणलं तर कमी होणार नाही. आणि रत्नाची खाण असताना परत अशा प्रकारचा जरा सगळी अभिमान नाही. विठ्ठल जीवन जगत असताना जर त्या ठिकाणी माणसाला थोडाही अभिमान झाला महाराज तर कितीही ज्ञानी असू द्या, पंडित असू द्या, शास्त्री असू द्या, नरकात गेले शिण राहणार. म्हणजे आमची ही सर्व गुणवान मंडळी त्या ठिकाणी तालुक्यात आमची आपली पौर्णिमा सुरू झाली. मग पौर्णिमाला महाराज पौर्णिमाला कोणी इथलं कोणीच नाही आलं. एकदा सगळे दोनदा होती फक्त मंदिरावर चालू करून द्यायला आले बस तुम्ही निघा आता. पण महाराज एवढा माहोल त्या ठिकाणी तयार झाला की कमीत कमी 100 टाळकरी राहतात. असं वाटतंय कीर्तन आळंदीत आहे आणि कितीही पडेल कीर्तन करायला असलं की ते उचलून घेतात. विठ्ठल जोर अशा प्रकारचं वातावरण आपल्या गावात सर्व मंडळी अशा प्रकारची चौकदार बाबा आमचे जुने मित्र काशिकानंद का हा काशिकानंद. पण मी ते मला तेवढं नाव अवघड येत नाही ना. पुढे सरस्वती परत काशिकानंद सरस्वती हा ते म्हणजे मला ते एवढं अवघड येत नाही. गोड नाही महामंडळेश्वर नाही 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 काशीनाथ. काशीनाथ कसं म्हणेल तुम्हाला काशीनाथ म्हणून मला का तसं जायचंय का. भगवान पिंडेश्वराच्या महाद्वारामध्ये सुंदर अशा प्रकारचं वातावरण शिवरात्रीचा हा पर्वणी अशा प्रकारची चालू आहे. आमचे परमपूजनीय पारसजी महाराज यांच्या मुखातून सुंदर अशा प्रकारची रामकथा तुम्ही ऐकत आहात. त्या कथेत अशा प्रकारचा दुसऱ्या क्रमांकाची सेवा. आता सेवा नाही म्हणणार याला मी. हा फक्त पाठीमागून चालत आलेला शब्द आहे बा. कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग सेवा नाही म्हणते ना. ज्याच्या बदल्यात काही घेतलं जातं त्याला सेवा म्हटलं जात नाही. सेवा त्याला म्हटलं जातं की ज्याच्या बदल्यात काही घेतलं जात नाही. कीर्तनासाठी घेतलेला हा भंग तुकोबरायांचा आहे. तुकोबरा या ठिकाणी अशा प्रकारचं प्रतिज्ञा करतात महाराज. अनेकांनी प्रतिज्ञा केली पण अनेकाच्या प्रतिज्ञा सफल झाल्या नाही. आता त्या बाकीच्या प्रतिज्ञा आपल्याला सांगत बसायचं नाही. फक्त तुकोबरायांची जी प्रतिज्ञा आहे. मी एका जणाचं कीर्तन ऐकलं मला. त्यांनी असं सांगितलंय वारकरी कीर्तनकारांनी जुन्या वाटा मोडू नये, नवीन वाटा चालू करू नये. ज्याने नवीन वाटा सुरू केले त्याची वाट लागली शिराम. विठ्ठल विठ्ठल. कारण आपण मोठ्यांची लेकर आहे. माऊली ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नाथ महाराज अशी दिग्गज मंडळी महाराज त्यांचे तुम्ही आम्ही लेकर आहेत. आणि तुम्ही आम्ही त्यांची लेकर असताना देखील आम्हाला भीक मागण्याची पाळी येत असेल तर माऊली ज्ञानोबा म्हणतात राजियांची कांता काय भीक मागे मनाची या दोघे सिद्धी पावे. हो आम्ही राजांची लेकरं आहे. मग राजांची लेकरं असताना राजाकडे एवढी देणगी आहे. मग तुकोबरायांच्या प्रमाणे तुकोबरायांचा गाथा आहे, माऊली ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी आहे, नाथमहाराजचं भागवत आहे, भावाचं रामायण आहे. एवढं असताना देखील आम्ही भीक मागतो म्हणले लोकांचे गोव्या म्हणतो. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणणार त्या ठिकाणी अशा प्रकारचं म्हणलेलं आहे. साक्षात माऊली ज्ञानोबा आहे. माऊली ज्ञानोबाच्या रूपाने आमच्यात आहे. साक्षात तुकोबराय गाठ्याच्या रूपाने आमच्यात आहे. नाथ महाराज भागवताच्या रूपाने आमच्यामध्ये अशा प्रकारचं आहे. आज या ठिकाणी चालू असलेलं ही अशा प्रकारची रामकथा आहे ना महाराज. हो रामकथा आज ही अशा प्रकारचं पेंडगाव नाही, ही अयोध्या नगर आहे. कारण 7 दिवस केलेला सप्ताह म्हणजे 1 वर्षभर त्या सप्ताहाच्या माध्यमातून देवाला काळजी पडते. 1 वर्षभर आई पांढरीचं संरक्षण ते करते. 7 दिवस सप्ताह केला की कशा करता करायचा आपला सप्ताह.
काय गरज अशा प्रकारची आहे? 7 दिवसाच्या सप्ताहामुळे 1 वर्षाची तुमच्या गावाला सांभाळण्याची जबाबदारी त्याची आहे. म्हणून हे आज अशा प्रकारचं महाराज पेंडगाव नाही, पेंडगाव हे अयोध्या नगर आहे. सांगून जाईन तुम्हाला मी, पुढे तुम्हाला कथा येईल. ज्यावेळेला भगवान परमात्मा अशा प्रकारचा महाराज वनवासाला निघत असताना संगमेश्वर नगरीमध्ये जातात आणि गेल्यानंतर गुहक राजाची भेट होते. भिल्ल समयाचा गुहकाची भेट होते आणि गुहकाची भेट झाल्यानंतर गुहकाला त्यावेळेला असा विचार होतोय. गुहक म्हणला भगवान परमात्मा माझा अंगीकार करेल का नाही. गुहकानी समोर अशा प्रकारे लांबून फळफळावर ठेवले आणि दुरून नमस्कार केला. भगवान परमात्मा महाराज भाव पाहतो, जात नाही पाहत. उंच नीच काही नेहमी भगवंत तिष्ठे भाव भक्त देखून या. भगवान परमात्म्याने कधीच कोणाची जात नाही पाहिली. भगवान परमात्म्याने मत पाहिलं महाराज, भाव पाहिला, श्रद्धा पाहिली आणि असणाऱ्या त्या गुहकाला आपल्या छातीशी लावलं. छातीशी लावल्यानंतर गुहक भगवान परमात्म्याला म्हणले ऐका. गुहक म्हणले देवा आता तुम्ही माझा अंगीकार केलाच ना, मग तुम्ही माझ्या नगरीत चाला. मला नगर सांगायचं, काय करा तुम्ही माझ्या नगरीमध्ये चाला. तेवढ्यात लक्ष्मण महाराजला राग आला. लक्ष्मण महाराज म्हणलं बिलाचं 4 झोपड्याचं गाव आहे आणि त्याला तू नगर म्हणतो, आम्ही काही नगर पाहिलं नाही. लक्ष्मण महाराज म्हणले काय गोड उत्तर आहे महाराज गुहकाचं. गुहक म्हणला राजा अरे ज्या नगरीमध्ये रामाचा वास आहे ना, ती 4 घराचं झोपडीचं गाव असलं तरी ते अयोध्या नगर आहे. आणि आज अयोध्या नाहीये का, की अयोध्येत राम नाहीये. विठ्ठल विठ्ठल. आज आपलं गाव 7 दिवस का होईना पण अयोध्या नगर आहे महाराज. कारण का रामाचं वास्तव्य या ठिकाणी 7 दिवसाच्या काळात या ठिकाणी अशा प्रकारचं आहे. म्हणून सुंदर अशा प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी असणार आहे. आणि अभंग तुकोबरायांचा गोड अशा प्रकारचा आहे. तुकोबराय म्हणतात मी जन्म घेईन. आता इथं तुकोबराय त्या ठिकाणी अशा प्रकारचं महाराज प्रतिज्ञा करत असताना जन्म घेईन म्हणतात. पण तुकोबरायांनाच अशा प्रकारचे अनेक प्रमाण तुकोबरायचे की जन्माला येताना किती दुःख आहे, मग एवढं दुःख बघण्यासाठी परत तुकोबराय येतात का. जन्माला येताना एवढं दुःख त्या ठिकाणी अशा प्रकारचं आहे, एवढं दुःख त्या ठिकाणी आहे की नाकी तोंडी कुर्म किडे विष्ट लेप चौकडे गर्भवतीचे दुःख गाडे कौना पुढे सांगावे. दोन प्रमाणे थोडं मध्ये बोललो गेलं असत बरोबर. गोड गोड काय सांगू गर्भीची आपणा मग भोगता नारायणा मास मोळ मूत्रदाना तुझ क्षणोक्षणा ध्यातासे बहुया उदराचे कष्ट आम्हास केले कर्म भ्रष्ट तुमची चुकविली वाट कळी वटवट त्या निमित्ते. त्या ठिकाणी अशा प्रकारचं एवढं दुःख आहे हे तुकोबरायांनी सांगावं.
एवढं दुःख गर्भवासाचं आहे. जन्माला यायचं त्या ठिकाणी अशा प्रकारचे एक कंडिशनचा बंगला नाही महाराज. हो, घाण अशा प्रकारची त्या ठिकाणी असणारे भरलेले आहे. 9 महिने 9 दिवस त्या ठिकाणी अशा प्रकारचं उपडावं लागतं. आजूबाजूने घाण आहे. नाही एवढी घाण आहे आणि जन्माला आल्यानंतर एवढे चटके बसतात महाराज. चटके त्या पिंडाला एवढे चटके बसतात. जन्माला आल्यानंतर त्या असणाऱ्या लेकराच्या अंगावर हिरवे चटके असतात बघा. असतात ना? असतात. तुम्हाला काय माहिती? संन्याशी ते हिरे बाबा असतात ना? हा, हिरवे चट्टे असतात. आता ते हिरवे चट्टे असतात ना, तर ते आमची एक भूल आहे अशी. हिरवा चट्टा दिसला की आमच्या मावल्या म्हणत्या म्हातारे पोटी आलं. ही मन आहे. हो, काय पहा ना, मग म्हाताऱ्याच्या पाठीवर होता हा चट्टा. सांगू तुम्हाला, तो चट्टा म्हाताऱ्याने पोटी आलं. 9 महिने 9 दिवस उखाडला तो. हो, आई आंबट तिखट खारट खात होती ना, त्याचे चटके बसले त्याला आणि त्या चटक्याचा तो वन आहे. मग एवढं मोठं दुःख असताना देखील तुकोबारायांनी म्हणावं की परत आम्ही जन्माला येऊ. पण सांगू तुम्हाला, येते पुढं एखाद्याकडे 4 व्हीलर गाडी आहे. 4 व्हीलर आणि पुढं निघाल्यानंतर पुढे आरटीओ आहे उभा. आरटीओ, मला एक सांगा, गाड्या अनेक चालल्या, आरटीओची भीती कोणाला आहे? कोणालाही भीती आरटीओची? सांगा ना तुम्ही. ड्रायव्हर जो असेल, हो, गाडी चालवणारा जो असेल, आरटीओची भीती कोणाला आहे? वा, धन्यवाद, टाळी वाजवा एकदा. ज्याच्याकडे कागदपत्र नाही, लायसन नाही, गाडीचे कागदपत्र नाही, त्याला त्या आरटीओची भीती. पण ज्याच्याकडे सगळं लायसन आहे त्याला काय भीती आहे? भीती आहे त्याच्याकडे सगळं काही कागदपत्र आहे, लायसन आहे, त्याला गाडी आरटीओची भीती का? तसंच आहे महाराज. हो, तुकोबाराय म्हणले, ही जन्माला येण्याची जी भीती आहे ना, ही भीती कोणाला आहे? ज्याच्याकडे पुण्यरूपी कागदपत्र नाही त्याला. पण ज्याच्याकडे कागदपत्र केलेले पुण्यरूपी कागदपत्र आहे त्याला जन्माला यायची काय भीती आहे महाराज? दोन 4 किलोमीटर गेल्यावर झाले. टाळ्या वाजल्या माहिती महाराज, पण त्याच टायमाला तेव्हा त्या टाळ्याची मजा आहे. नाही एक हात आवाज ती 1, 2, 3 मिनिटांना, 1, 5 मिनिट. तुकोबाराय म्हणले, गर्भवासी दुःख नाही येता जाता. कारण काय? हृदय असता नाम तुझे. कारण आपल्या अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याचं चिंतन त्याच्या मुखात आहे, त्याला गर्भवासाचं दुःख नाही. मग तुकोबाराय त्या ठिकाणी अशा प्रकारचे महाराज, त्यांच्याकडे ते लायसन होतं. तुकोबाराय म्हणले, गर्भवासाच्या दुःखाची आम्हाला काही चिंता नाही. का? आमच्याकडे भगवान परमात्म्याचं चिंतन आहे. म्हणून तर त्या ठिकाणी अशा प्रकारचं महाराज तुकोबाराय भगवान परमात्म्याच्या समोर अशा प्रकारचे उभे आहे.
आणि भगवंताच्या समोर उभी आहे आणि उभी असताना त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी सांगतात, भगवंताच्या चरणाजवळ उभी आहे आणि भगवान परमात्म्याला सांगतात, भगवान परमात्मा मी परत जन्माला येईल अभंगाचं पहिलं. देवा मी परत जन्म घेईन, जन्म घेईन. सज्जन हो जर विचार केला, जन्म घेण्यासाठी फक्त संत स्वतंत्र आहे. स्वतंत्र कोण आहे? संतच आहे. तुम्ही आम्ही परतंत्र आहे. एकाला आणावं लागतं, एक येत असतात, एकाला यावंच लागतं. आणावं लागतं तो भगवान परमात्मा, यावंच लागतं ते तुम्ही आम्ही येत असतात ते संत विठ्ठल. कारण ते येत असतात. कुठून येत असतात? आम्ही येतात कुठून? ते वैकुंठातून. म्हणजे त्यांचं घर कुठे? वैकुंठात. वैकुंठातून इथे याचं काय कारण आहे? आले घरला वैकुंठी. येथे उपकारासाठी येण्याचं कारण काय? त्या ठिकाणी शब्द संत महात्म्याला
केवळ आणि केवळ अशा प्रकारचं जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कर्तव्याची प्रयोग आहे. जगाच्या कल्याणासाठी संत महात्मे या ठिकाणी येतात आणि त्यात स्वतःच कल्याण करतात. त्या ठिकाणी देवा केवळ आणि अशा प्रकारचं मी परत अशा प्रकारचा जन्म घेईल, कारण स्वतंत्र अशा प्रकारचं आहे. कारण ते येतानाही स्वतंत्र आहे आणि जातानाही स्वतंत्र आहे. येतानाही स्वतंत्र आहे आणि जातानाही स्वतंत्र आहे. त्यांच्या मनात आलं त्याच वेळेला ते जातात. कोणी कधी म्हणलं हे जाऊ नका. नाथ महाराजांचे अनेक अशा प्रकारचं महाराज चरित्र आहे नाथ महाराजांचं, आहे का नाही. नाथ महाराज एकदा त्या ठिकाणी अशा प्रकारचं नाथ महाराज आटपलं, जायचा टाइम झाला आणि जायचा टाइम झाल्यानंतर चौघाजणांनी तिरडीवर अशा प्रकारे नाथ महाराज निघले आणि काढल्यानंतर त्या ठिकाणी एका बाईची मुलगी वाटी लावत होती. आता बाईची मुलगी वाटी लावत होती. आता इकडे हे प्रेत यात्रा चालली, म्हणजे तिला काय झालं, तो आपशकून. वास्तविक जर विचार केला महाराज तर प्रेत यात्रेचं दर्शन झाल्यावर तो आपशकून नाही. प्रेत यात्रेचं दर्शन झालं ना, तो आपशकून मानायचा नाही, ते शकून अशा प्रकारचं आहे. मग म्हणले नाथाला जे काय आजच मरायचं होतं का, माझी लेख म्हणले आज माय सासरला चालले नाही, हे बी आजच चाललंय, काय आपशकून माणूस आहे असं म्हणलं. हे शब्द त्यांच्या कानावर गेले. नाथ महाराज उठून बसले, तिरडीवर उठून बसले, खांदे खेळायला सांगितलं खाली ठेवा आणि बाई जवळ गेले. बाई ती पोरगी जाऊ दे, मी नंतर जाईल. विठ्ठला त्यांचं येणंही स्वतंत्र आहे आणि जाणंही स्वतंत्र आहे. तुकोबाराय म्हणतात आम्ही देवाच्या सानिध्यात येतोय जातोय. स्वतंत्र आहे ते, येण्यासाठी स्वतंत्र आहे, जाण्यासाठी स्वतंत्र आहे. आम्ही येण्यासाठीही परतंत्र आहे, जाण्यासाठी स्वतंत्र आहे. आम्ही येण्यासाठी परतंत्र आहे आणि जाण्यासाठी परतंत्र आहे. आम्हाला येण्याची तारीख माहिती आहे, पण जाण्याची तारीख माहिती का? असं कोणी सांगून द्या, मी अमक्या अमक्या दिवशी इतक्या वाजून इतक्या मिनिटांनी जाणार आहे, सांगाल कोणी? नाही. येण्याची तारीख माहिती आहे. कोणाला कधी विचारलं का तुमची जन्मतारीख, पटकन सांगते किती पटकन. पण त्याला विचारावं तुम्ही मूर्तीची तारीख काय सांगाल ते नाही, कारण ती माहिती नाही. कारण संत महात्मे आम्ही परतंत्र जाण्यात बी आहे आणि येण्यातही परतंत्र आहे. पण संत ही स्वतंत्र आहे येण्यातही आणि जाण्यातही. गेल्यानंतर ज्या वेळेला वाटलं त्या वेळेला ते येऊ शकतात. तुकोबाराय वैकुंठाला गेले आणि गेल्यानंतर आपल्या मुलीसाठी परत आले. मुलीसाठी परत आले. कारण मुलगी भागीरथी अशा प्रकारचं तिला माहित नव्हतं. तिनं धावा अशा प्रकारचा केला आणि धावा केल्यानंतर अशा प्रकारचे तुकोबाराय भागीरथीसाठी वैकुंठातून आले आणि भागीरथी म्हटली बाबा तुम्ही कुठे गेले होते? म्हणले वैकुंठात. आणि मग वैकुंठात गेले काय नाही, वैकुंठवासी गेले. असं किती ऐकलं तुम्ही? आमचे आमचे पाटील वैकुंठवासी गेले ते परत आले. म्हणजे बाबा वैकुंठात गेलेले परत येत नाही. म्हणजे जे येत नाही ना ते वैकुंठात जातच नाही. ते वैकुंठात जात नाही, फक्त त्याच्या पत्रिकेवर असतो वैकुंठवासी झाले. आता मला एक सांगा तुम्ही, याने एवढा 31 डिसेंबर गाजवला, तो वैकुंठात का जाईल? जाईल तो वैकुंठात? कारण जीवन जगत असताना माणसाला 3 गोष्टीची आवश्यकता आहे. मला 3 गोष्टीची. एक अत्यावश्यक, आवश्यक, अनावश्यक, अत्यावश्यक. आवश्यक आहे
माणसाला जीवन जगत असताना जेवणाची गरज आहे. गरज आहे की नाही जेवणाची? जेवणाची गरज आहे. पण किती जेव्हा येतं याला किती खायला नाही की नाही? जेवत असताना त्या घुगऱ्या दिसल्या किती खाव. विठ्ठल जेवत असताना शास्त्र असं सांगतंय, कारण मनुष्य आजारी पडतो ना महाराज, तर केवळ जेवणामुळे पडतो. ऐका, तुम्ही दवाखान्यात जा, तुमचं काही पोट दुखू द्या, तर डॉक्टर पहिले विचारतो तुम्हाला तुम्ही आज काय खाल्लं होतं. बरोबर आहे? जेवण. मग जेवण किती जेवावं? शास्त्रात सांगते 50% जेवण जेवावं, 25% पाणी प्यावं आणि 25% जागा रिकामी ठेवावी. पण हे 100% जेवून घेते आणि 100% जेवल्यानंतर, कारण 25% जागा रिकामी कशी करता ठेवायची? श्वासोश्वास घेण्यासाठी. ही आवश्यक आहे. पण काही गोष्टी अनावश्यक आहे. जेवण झालं, जेवण झाल्यानंतर तंबाखू सोडणं आवश्यक का अनावश्यक? काय वाटतं तुम्हाला? अनावश्यक आहे ना? जेवण करणं हे आवश्यक आहे, पण जेवण झाल्यानंतर तंबाखू चोळणं, चुना लावणं, गुटखा खाणं आवश्यक आहे का? अनावश्यक आहे ना? शाबास, गोड. कितीला आहे तू? उभा राहा. कितीला आहे? 8वीला. वा वा. नाव काय? सुस्ते आहे का? अरे वा. मला एक सांग, एकावर 191, एकावर 292, एकावर 3 किती रे? सांग ना. आता नाही सांगत. ऐकलं तू? ऐकलं? एकावर 191, एकावर 292, एकावर 3. तुम्ही का तुम्हाला तंबाखूला चुना लावणं हे अनावश्यक आहे. अनावश्यक आहे. चुना लावणं काय अनावश्यक. तंबाखू खाणं गरज त्याची काही, गुटखा खाणं गरज त्याची काही, बिडी पिणं त्याची काही गरज आहे? अनावश्यक आहे ना. हा, एक आवश्यक, अनावश्यक, अत्यावश्यक. माणूस 4 दिवस जेवला नाही तर माणूस जगू शकतो. बरोबर आहे? 4 दिवस जगला नाही तर माणूस जगू शकतो का नाही? 4 दिवस पाणी पिलं नाही तर माणूस जगू शकतो का नाही? मला 4 दिवस आणि 5 दिवस नाही, याच्याही पुढे जाऊन सांगतो मी तुम्हाला. एक माणूस राम अवताराच्या टायमाला जेवला आणि कृष्ण अवतारात पाणी पिला. माहिती तुम्हाला? खोटं नाही आहे महाराज, पुराण ते गोष्टी या. राम अवताराच्या टायमाला जेवला आणि कृष्ण अवताराच्या टायमाला पाणी पिलं, म्हणजे तेव्हापासून बिना पाण्याचा होता. मग वाचलं नाही तो. आता कशाला सांगत बसू कोणी ती? मला मग पुढे सांगते ना ते. ऐका, भगवान परमात्मा 14 वर्षाचा वनवास संपून अशा प्रकारचे घरी गेले. राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेक झाल्यानंतर भगवान परमात्म्याला सीताई साहेबांनी सांगितलं आपल्याला ब्राह्मण भोजन घालायचंय. तर ब्राह्मण भोजन घालायचं, तर मग ब्राह्मण आता काय 2 पोळ्या खाल्लं की ब्राह्मण उठून जाईल. सीताई साहेब म्हणे खावा देवा, ब्राह्मण भोजन घालायचं, 2 पोळ्या खातं उठून जातं, 2 पोळ्या खातं उठून जातं, चांगलं चांगलं जेवणार ब्राह्मण बोलवाना म्हणे. भगवान परमात्माने अगस्त्य मुनीला बोलवलं मला जेवण्यासाठी. कोणाला बोलवलं? अगस्त्य मुनीला. आणि अगस्त्य मुनीला जेवायला बसवलं महाराज. सीताई साहेब ते दमलीस, रिद्धी सिद्धी बोलवले असं सांगितलं. तर भागवतामध्ये शेवटी विषयाला 14 दिवस जेवले ते. किती दिवस? 14 दिवस. गामिली वामिली झाली सीतामाय. आणि मग रामजीकडे पाहिलं, भगवान परमात्माने अगस्त्यकडे पाहिलं. ते म्हणजे मग आपलं काय आवडत आवडून घेतलं. पण म्हणजे आता जेवण झालं पण पाणी. आता सीताई साहेबने याला जर 14 दिवस जेवत बसला हा तर पाणी किती पिल?
भगवान परमात्म्याने सांगितलं, प्रभू अगस्त्य मुलला तुम्ही ना आता जेवले ना, पाणी मी पुढच्या अवतारात जन्म अवतार घेईल ना त्यात आम्हाला पाणी द्या. ऐका, मग पाणी कधी पिलं माहिती तुम्हाला? ज्या वेळेला भगवान परमात्मा गायी वासरे घेऊन रानात होते आणि इंद्रदेवानं पाण्याचा वर्षाव केला आणि त्या टायमाला भगवान परमात्म्यानं पर्वत उचलला. पर्वत उचलून 7 दिवस पर्वत उचलला, पण खाली पाणी दिसत नव्हतं. पाणी तर मुसळधार चालू होता, तर वर अगस्त्य मुनी ते पाणी पित होते. विठ्ठल विठ्ठल. महाराज आता तुम्ही म्हणशाल हे शोधण्यासाठी लई दिवस लागले मला, म्हणजे ढवळा झालो तेव्हा आता शिकलं. माणसानं जन्मभर अभ्यास करत राहो, जन्मभर. हो, माणूस जन्मभर विद्यार्थी राहतो. हो, किती दिवसापासून भागवत सांगतो मी, पण भागवतात मला सापडलंच नाही ते. पण या वेळेस कौलीला भागवत सांगितलं ते सापडलं. अरे म्हणलं बापरे, मी म्हातारा झालो पण अजून आपल्याला सापडलं नव्हतं. झाला हा बाजूच थोडा. मला एवढ्यासाठी सांगायचंय, जेवला 4 दिवस नाही जेवला तरी तो माणूस वाचू शकतो, पण एक क्षणभर जर श्वास घेतला नाही तर तो माणूस वाचू शकत नाही. हे अत्यावश्यक आहे. तसंच जीवनामध्ये जगत असताना भगवान परमात्म्याचं चिंतन अत्यावश्यक आहे. ज्याच्या जीवनात भगवान परमात्म्याचं नामस्मरण नाहीये, ज्याच्या जीवनामध्ये परमात्मा नाही, ज्याच्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याविषयी प्रेम नाही, ज्याच्या जीवनात भगवान परमेश्वरी भाव नाहीये ना, हो त्याचं जीवन तुकोबाराय म्हणतात, नाही तरी गेला जन्म वाया, तुमचा जन्म फुकट अशा प्रकारे जाईल. पहिले ते कीर्तनकार म्हणत आहे ना, काही का गाडगे संप्रदायाचे कीर्तनकार होते आपले रुबाबा. जन्माला आला ह्याला, जन्माला आला गेला, आणि पाणी वाहू वाहू मेला, पाणी वाहू वाहू मेला. बाहेरचं आहे पण मग गोड विठ्ठल विठ्ठल. ह्या जन्माला आल्यानंतर जीवन जगत असताना माणसानं शेवटचा क्षण माणसाचा हा शेवटचा क्षण असं समजून जागा जीवनाचं अशा प्रकारे सफलता होईल. म्हणून जीवनामध्ये आवश्यक वस्तू आहे ती म्हणजे भगवान परमात्मा चिंतन, भगवान परमात्म्याची सेवा. आणि त्या आवश्यक वस्तूकडे बोट त्या ठिकाणी तुकोबाराय करतात. देवा तुझी चरण सेवा साधावया. देवा मी जन्माला येईल, मी परत जन्म घेईल, जन्म घेण्यासाठी मी स्वतंत्र आहे, आणि जन्म घेऊन मी काय करेल, तुझी सेवा करेल, तुझे दास्यत्व अशा प्रकारचं करेल. महाराज तुकोबाराय त्या ठिकाणी अशा प्रकारे देवाला सांगत असताना ते भगवान परमात्मा अजून काय करणार तुकोबाने त्या ठिकाणी काय करणार या अभंगाच्या पुस्तक
मला त्यांचंच ऐकावं वाटतं, कारण काय मला काही येत नाही ना, त्याच्यामुळं जीव जळतो. पण काय करू, आपली चुकी आपण मान्य करा ना महाराज, आपली चुकी आपण मान्य करणे गरजेचं आहे. दाटी जाता देऊन उगच काही त्याचं मजा नाही, मग ते अजून पांगत. याला म्हणतो मला शिकवून द्या, तर तेच थाऱ्यावर ना, हेच गाव तेच गाव. बोर तुकोबाराय म्हणतात, भगवान परमात्मा परत मी त्या ठिकाणी असणार तुमच्या पूजा चरणाची सेवा करील आणि हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. कारण जोड सांगितली त्या ठिकाणी. भगवान परमात्मा तुझं चिंतन त्या ठिकाणी अशा प्रकारचं करेल. तुकोबारायांना जर विचारलं महाराज चिंतन करील तर चिंतनाने काय त्या ठिकाणी तुमच्या पदरात पडणार आहे? हरिनाम चिंतन केल्यानंतर काय पदरात पडणार आहे? आता त्या ठिकाणी अशा प्रकारचं महाराज काही म्हणतील की भगवान परमात्म्याच्या चिंतनानं अशा प्रकारचं काय पदरात पडणार आहे, भगवान परमात्मा चिंतन काय करणार आहे? तुकोबाराय म्हणतात काय नो हे केले एका चिंतित विठ्ठले. भगवान परमात्म्याचं चिंतन करत असताना त्या ठिकाणी भगवंतांनी त्याच्यासाठी तुम्हाला अनेक अशा प्रकारचे महाराज साधना दिली. साधना, ती साधना एवढ्यासाठीच अशा प्रकारे दिली की जेणेकरून तुम्ही भगवान परमात्म्याचे चिंतन करा. तर चिंतन करत असताना भगवान परमात्म्याने असणाऱ्या सर्व इंद्रियांना त्या ठिकाणी काम वाटून दिले. मग पायाला त्या ठिकाणी काम वाटून दिलं. काय काम केलं पायाने? काय पायाला काम दिलं महाराज. पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम जवळ सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय तो तू आपले सोहित पाहे तीर्थयात्रेला चुकू नको. जोपर्यंत आपल्या हातापायात दम आहे ना तोपर्यंत करून घ्या. हातपाय थकले ना मग नाक मुक गळू लागले, लाल आणि शेमूर श्वानापळी गती झाली, अवघी करते हाल हाल. मग हातपाय त्या ठिकाणी थकल्यानंतर माणसं काही करू शकत नाही. आता मला असं वाटतंय आपण परिक्रमाला जाऊ, पण त्या नर्मदा परिक्रमाला. मग तवा काय केलं म्या? तवा खरा जोगा होता, तवा काय केलं? तवा काही नाही, बकऱ्या वळल्यानं काय केलं? जोपर्यंत हातापायात दम आहे तोपर्यंत तीर्थयात्रा करायची. हाताने पायाने तीर्थयात्रा करायची. हाताला काम दिलं भगवंताच्या भजनात टाळी वाजवायची. कानाला काम दिलं भगवान परमात्म्याचे गुणानुवाद ऐकायचे. आणि डोळ्याला काम दिलं भगवान परमात्म्याचं मुख चंद्र पाहायचं. आणि तोंडाला काम दिलं गुटखा खायचं. सांगू तुम्हाला महाराज जरा माफी मागून सांगते, तुमच्यात कोणी खात नाही ना गुटखा? धन्यवाद. टाळी वाजवा यांच्या नावाने. म्हणजे खाणारे वाजवत असतो. चला
अमोल असणारा ठेवाय महाराज भगवान परमात्मा चिंतनासाठी त्यांनी दिलेले हे तोंड आहे. आणि त्या तोंडाने जर त्या ठिकाणी आम्ही अशा प्रकारचं काहीही खात असं तर सांगू तुम्हाला ते तोंड नाही ते नरक कुंड आहे. विठ्ठल महाराज कैकेच्या तोंडात एवढी बोकणे नाही ठेवू एवढी बोकणे हो ते बोलत असताना ते त्याच्यातले खडे आपल्या तोंडावर उठतात. आता असं वाटतं काय करावं काय नाही सांगून नाही बरं का. अरे जीवन हे अनमोल आहे महाराज. एक एक दिवस आमचा चालला राजा हो. एक एक दिवस आमच्या देखत अशा प्रकारचे आधा मेला 15 मेला बाप मसना गेला देखत देखत नातू मधनू कोळी तैसा झाला आमच्या समोर गेलं रे आणि आम्हालाही जायचंय तर मग आम्ही तरी सुद्या मौतीने जावं असं माझं मत आहे. नका खाऊ गुटखा खाऊ नका तंबाखू खाऊ नका हो पान तंबाखू गुटखा खाऊ नका. ते अनावश्यक त्याची काही गरज अशा प्रकारची नाही. आणि जर गुटखा खाऊनही नामस्मरण करत असेल तर नरकात गेल्याशिवाय राहणार नाही. तोंडाने भगवान परमात्मा चिंतन करावं. विठोबाचे नाम नुचारीचे तोंड जाणावे ते कुंड चर्मकाचे. तुकोबा म्हणतात जे मुखानं भगवान परमात्म्याचं चिंतन होत नाही ना ते तोंड नाही ते तोंड आहे ना चमाराच्या चमारवाड्यातलं चंबळ बिजू घालण्याचं कुंड आहे. आता राहिलं नाही ते चमाराकडे चमार कुंड नाही ते त्याला चमार कुंड म्हणत होते हो त्याच्यामध्ये चमडे बिजू घातले जात होते हो. तुकोबराय म्हणतात माझं म्हणणं नाही तुकोबराय म्हणतात ज्या तोंडाने भजन होत नाही ना ते तोंड कुंड आहे कुंड. त्याच्यामध्ये अशा प्रकारचं महाराज नाथ महाराजचं एक प्रमाण नाथ महाराज म्हणतात नामाविन सर्पाचे ते बीळ जिव्हा नवे काळ सर्प आहे. कारण ती जीभ नाही मला सर्प आहे त्या ठिकाणी हो. त्या तोंडाला नाथ महाराजांनी अशा प्रकारचं सापाचं बीळ म्हटलंय. सापाचं बीळ हो काय म्हटलं या तोंडाला सापाचं बीळ. कोणत्या ज्या तोंडाने भगवान परमात्म्याचं भजन होत नाही त्या तोंडाला हो. म्हणून तोंडाने भगवान परमात्मा चिंतन अशा प्रकारचं करावं म्हणा. डोळ्याने भगवान परमात्म्याकडे पाहावं ना हो. सांगू तुम्हाला चिंतन करत असताना त्या ठिकाणी अशा प्रकारचं महाराज एकाग्र चित्ताने भगवंताचं चिंतन तुम्ही जर अशा प्रकारचं करत असाल तर निश्चितच अशा प्रकारचं महाराज तुमच्या जन्माचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. तुकोबाराय म्हणतात भगवान परमात्मा मी त्या चिंतनासाठीच परत जन्मा घेईल. हरिनाम कीर्तन. कीर्तन म्हणजे काय. कीर्तन म्हणजे फेटा बांधून कंबर बांधून अशा प्रकारचं तुमच्या समोर गप्पा मारणं हे कीर्तन नाही. हे कीर्तनाचं माध्यम आहे हो. याच्या माध्यमातून अशा प्रकारचं महाराज 2 तासाच्या कालावधीमध्ये मधी जे भजन विठ्ठल विठ्ठल चिंतन होतं ना हे खरं कीर्तन आहे. पण नुसतं विठ्ठल विठ्ठल आपण म्हणत बसलो 2 तास तर कुणीही थांबणार नाही. मग तुम्ही थांबा म्हणून बाकीच्या गोष्टी आहे. विठ्ठल तुम्ही कीर्तन केलं की तुम्ही भगवत स्वरूप व्हाल. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. तुम्ही कीर्तन चांगलं आहे म्हणाल. मग कीर्तन चांगलं असताना त्या ठिकाणी अशा प्रकारचं आम्ही का करू नये. तुकोबाराय म्हणतात मी भगवंता हरिनाम कीर्तन संतांचे पूजन आणि या ठिकाणी भगवंता तुमचं चिंतन तर मी करीलच पण संतांचं पूजन हे करील. विठ्ठल आता संतांचं पूजन त्या ठिकाणी अशा प्रकारचं करेल. संतांचं पूजन पण संत कोणाला म्हणावं हा बी एक मोठा प्रश्न त्या ठिकाणी अशा प्रकारचा आहे. संतांचं पूजन करायचंय पण संत ओळखताही आले पाहिजे.
संत ओळखता आले पाहिजे. संत कसे असावे, संत कोणाला म्हणावं. कोणीही संत होऊ शकत नाही. झाले तर बुवा होतील. काय होतील? बुवा. आळंदीला बुवाच म्हणतात ना. आईकडे आल्यानंतर महाराज म्हणायला लागले आम्हाला. नाही तर आळंदीला अजूनही बुवा म्हणतात. मोठे बुवा. बुवा आहे ना. हा, बुवा. इकडे आल्यावर झाले महाराज. मग संत कोण? तेच संत ज्यांचा हे विठ्ठल आहे. नेनती काही टाणा टोना नामस्मरणा वाचून. टाणा टोना ते जाणत नाही. ते विठ्ठल विठ्ठल तुझं काय म्हणतात. ते टाणा टोना जाणत नाही. ज्यांचा एक विठ्ठल आहे, फक्त त्यांनी एका विठ्ठलाच्या व्यतिरिक्त कोणाकडेच पाहिलं नाही, ते संत. विठ्ठलाच्या व्यतिरिक्त ज्यांनी कोणाकडे पाहिलं तो व्याधीच्या ठरतो त्यांच्या दृष्टिकोनातून. तुकोबाराय म्हणतात, एक धनीला चित्ती आम्ही रुक्माईचा पती. बस एक आम्ही चित्तामध्ये धारण केला तो म्हणजे भगवान परमात्मा विठ्ठल. रुक्माईचा पती विठ्ठल याला आम्ही आमच्या चित्तामध्ये. सर्व भावे एक विठ्ठलाची प्रमाण. फक्त एक विठ्ठल भगवान परमात्मा याच्या व्यतिरिक्त अशा प्रकार ज्याच्या ध्यानात नाही येत ना ते संत. अशा संतांची मी काय करील? पूजा करील. हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, भगवान परमात्मा. आणि एवढंच नाही, घालील लोटांगण महाद्वारी. भगवान परमात्मा एखाद्या वेळेला पंढरपूरला आलो ना तो लोटांगण घालील. लोटांगण, बस लोटांगण घालील. अहो तुकोबाराय त्या ठिकाणी सांगत असताना, का हो तुकोबा, तुमच्यावर जर एखाद्या वेळेला अशा प्रकारचं महाराज काही गोष्टी अशा प्रकारच्या आहे की त्या ठिकाणी अगतिक काही घडत असल्या तर त्या टायमाला तुम्ही अशा प्रकारचं कसं वागाल? तुकोबाराय म्हणला, कशीही अशा प्रकारची घटना असू द्या, कशीही वेळ असू द्या, आम्ही आनंदाने जीवन जगू. आनंदे आनंदे निर्भर असो बोलते ठाई, सुख दुःख नाही चाडा आम्हा. आम्ही आनंदाने अशा प्रकारचं निर्भय, कुठलीच भीती आम्हाला राहायची नाही, काही गरजही अशा प्रकारची नाही. तुम्ही म्हणाल भीती, सगळ्यात भीती मोठी आहे, सगळ्यांना भीती आहे. पण तुकोबाराय म्हणले त्याचीही भीती आम्हाला नाही. जगा काळ आहे आम्ही माथ्यात. काळाच्या भीतीसारखी कोणतीही भीती अशा प्रकारची नाहीये, पण त्याच्याही माथ्यावर अशा प्रकारचा आम्ही पाय दिलेला आहे. काळ गुलाम सलाम करी तुझ्या घरी राबत असे. असणारा तो काळ देखील अशा प्रकारचा तुकोबारायांच्या घरी राबतोय. पण त्या काळाची भीती नाही, कुठल्याही अशा प्रकारची भीती आम्हाला राहणार नाही. त्या अवस्थेतही अशा प्रकारचे महाराज आम्ही कसे राहू? आनंदाने राहू. कारण ही एक अवस्था आहे महाराज. त्या ठिकाणी कुठल्याही आणि परिस्थितीमध्ये आनंदात जीवन जगणं ही एक अवस्था आहे. आणि ती अवस्था फक्त संत महात्म्यांकडे आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, आनंदे निर्भर असो बोलते ठाई. कुठेही असू द्या, काही अशा प्रकारचं महाराज आम्हाला कशाची भीती असणारी राहणार नाही. तुकोबा म्हणतात भगवान परमात्मा, कारण वेळ आपल्याकडे फक्त 10 मिनिटं आहे. विठ्ठल विठ्ठल.
आणि 1-2-3 मिनिटं लवकर सोडत त्याचे 10-20 मार्क शिल्लक पडत असतात. मग वा तुकोबाराय म्हणले भगवान परमात्मा हो आणि जीवन जगत असताना मी कुठल्याही गोष्टीचा सायास करणार नाही. अभंगाचं देवा मी कुठल्याही अशा प्रकारचं अनेक सायास त्या ठिकाणी करणार नाही. अनेक सायास न करी अनेक आस न करी अशाही कुठल्या पद्धतीची अशा प्रकारचे करणार नाही. कारण का आस म्हटलं की त्या ठिकाणी दुःख अशा प्रकारचं आहे. आशेच्या ठिकाणी अनेक दुःख त्या ठिकाणी आहे. म्हणून ज्याला ज्याला आशेची उत्पत्ती झाली आशा निर्माण झाली त्याला दुःखच दुःख अशा प्रकारचं आहे. कारण आशा उपजली भगवंतास नेच वामनत्व आणि कारण आशा भगवान परमात्म्याला उपजली तर बळीराजाच्या दारामध्ये अशा प्रकारचं महाराज द्वारपाल होऊन राहावं लागलं. हे आशेचं कारण आहे. मग देवाला आशेनं सोडलं नाही. मग तुमची आमची काय कथा तुकोबाराय म्हणतात देवा मी काही आस न करी आशा करणार नाही सायास अशा प्रकारचं करणार नाही. मग का हो तुकोबा मग तुम्ही त्या ठिकाणी अशा प्रकारचं शेवटच नाही मुक्तीचा तरी प्रयत्न करणार का नाही. तुकोबाराय म्हणले आम्हाला मुक्तीची गरज नाही. मुक्ती आमच्या घरी अशा प्रकारचे काम करलेलं सांगितलेलं काम करते. अभंगाचं शेवटचं चरण मोक्ष मोक्ष
सर्वांनी एकदा प्रेमाने भगवंताची सेवा आपली संपलेली आहे. भगवंताचं भजन करू सर्वांनी प्रेमाने आणि शेवीला पूर्ण राम देऊ अशा प्रकारचं सर्वांनी वडात करा. तुम्ही नाही, तुम्ही वडात केल्यावर आमचं काही नाही. करा आता काय थंडी दिवाळी करा मला. सर्वांनी भजन त्या ठिकाणी शब्दाचे केले, गोड अशा प्रकारचे शांत बसले. शांत बसली तर परत सोडणार निवडा काय चिर करा का पीर करा. एकदा सगळं पुरुष महिला मंडळी एकदा वर हात करा, दोन्ही दोन्ही हात एक जेवण लागला सोड मला सोड लागला का वर हात का. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम म्हणा. काय झालं हो तुम्ही मायाला येऊन आपली पार्टी निवडून येईल पडाच्या माग दिसतो आम्ही. वास्तविक बहुमत आहे पण एक इकडे कसं आहे माहिती काय गद्दारी ना गोड
मजा आहे मला चालतं बोलतं की असं वाटतं सकाळ चालते असं श्रीराम तुम्ही शांत बसा. तुम्ही आवाज आपला आला पाहिजे एवढंच तरी. हा जय श्रीराम. मग आम्ही काय कमी गोडवा महाराज खरं सांगू तुम्हाला खरं कीर्तन हे झालं. आणि ह्या कीर्तनात कोणीच घरी नव्हतं सगळे इथे होते. बाकीच्या कीर्तनात काही गरिबी होते पण या कीर्तनात सगळे इथंच होते. असो सर्वांनी खूप शांततेने त्या ठिकाणी अशा प्रकारचं म्हणतात. सेवा खूप नियोजन गोड अशा प्रकारचं आहे आणि एवढ्या मोठ्या नियोजनामध्ये एवढ्या कशा प्रकारच्या लेकराला तुम्ही सेवा दिली. तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी अशा प्रकारचं कशाला असं तुम्हाला ऐका लेकराला ऐका. तुम्ही शांत बसा. तुम्ही आवाज आपला आला पाहिजे एवढंच तरी. हा जय श्रीराम. मग आम्ही काय कमी गोडवा महाराज खरं सांगू तुम्हाला खरं कीर्तन हे झालं. आणि ह्या कीर्तनात कोणीच घरी नव्हतं सगळे इथे होते. बाकीच्या कीर्तनात काही गरिबी होते पण या कीर्तनात सगळे इथंच होते. असो सर्वांनी खूप शांततेने त्या ठिकाणी अशा प्रकारचं म्हणतात. सेवा खूप नियोजन गोड अशा प्रकारचं आहे आणि एवढ्या मोठ्या नियोजनामध्ये एवढ्या कशा प्रकारच्या लेकराला तुम्ही सेवा दिली. तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी अशा प्रकारचं कशाला असं तुम्हाला ऐका लेकराला ऐका.